लग्नाच्या 15व्या वाढदिवसाचा योग साधून अमरनाथ यात्रेसाठी जाण्याचे ठरवले होते. त्यानुसार कुटुंब व मित्रमंडळी समवेत 26 जून 2004 रोजी झेलम एक्सप्रेसने जम्मूत पोहोचलो. पण रेल्वे स्थानकावरच खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा 15 दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे समजले. आमचा नाईलाज झाल्याने श्रीनगर, शिमला, कुलू मनाली फिरण्याचा आम्ही निर्णय घेतला. फ्रेश होऊन दुपारी जम्मूतून वैष्णवी देवीसाठी कटराकडे प्रयाण केले. आम्हाला संध्याकाळचे 5चे आत वैष्णवी देवी दर्शन पास वेळेत ताब्यात मिळाला. अमरनाथ यात्रेसाठी पायी चालण्याचा सराव केल्याने सायंकाळी 7 वाजता वैष्णवी देवी गड चालण्याचा निर्णय घेतला. प्रवासाचा पहिला दिवस असल्याने जोश व हुरूप असल्याने जय माता दी चा जयघोष करत इतर भाविकांच्या सोबतीने मार्गक्रमण सुरू होते. थंडी बिलकुल नसल्याने आल्हाददायक वातावरणात विश्रांती घेत रात्री 1 वाजता मंदिराजवळ पोचलो. मध्यरात्र असली तरी भाविकांची गर्दी होती. रांगेने निवांतपणे दर्शन घेतले. तदनंतर प्रसादाचा आस्वाद घेऊन थोडी विश्रांती घेताच आम्ही लागलीच गड उतरायला निर्णय घेतला. परतीचा प्रवास चंद्रप्रकाशात हळूहळू सुरू होता. थकल्या शरीरास थंड आल्हाददायक हवा सुखावत होती. भाविकांची वर्दळ फारच कमी झाली होती. देवीचा जयघोष देखील थंडावला होता. सर्वत्र नीरव शांतता व रात्र किड्यांचा गजर आणि काजव्यांचा चमचमाट सोबतीला होता. पायऱ्या उतरताना पिढऱ्या दुखत होत्या. स्त्रिया व मुलांचे पाय दुखत होते. त्यामुळे जागोजागी बसत विसावा घेत प्रवास सुरू होता. इतक्यात लांब अंतरावर लहान मुलाचा रडण्याचा आवाज कानावर आला. सुरुवातीला असेल कोणाचे तरी बाळ असे वाटले. पण जसा रडण्याचा आवाज स्पष्ट कानावर येऊ लागताच आमची अस्वस्थता व हळहळ वाढली. मी आवाजाच्या दिशेने अंधारात मागे फिरून लागलो तर एक स्त्री एका हातात मोठी पिशवी आणि दुसऱ्या हाताने 4 ते 5 वर्षाच्या मुलीस अक्षरशः फरफटत घेऊन चालली होती. अर्थातच त्या मुलीचे पाय नक्कीच दुखत होते व ती कडेवर घ्यावे म्हणून आकांताने रडत होती. पहाटेच्या शांत वेळेत त्या निर्दयी आईचे कृत्य पाहून माझ्या मनाची भयंकर घालमेल झाली. मी त्या स्त्रीस हिंदीतून बाळाला कडेवर घेण्याबाबत बोललो, पण ती बाई मुलाच्या रडण्याकडे व माझ्या बोलण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत पुढे चालली होती. त्यामुळे तर त्या बाईवर मी अक्षरशः खेकसलो. तसेच त्या बाईने केवळ नाईलाजाने मुलीला काखेत घेतली. यामुळे त्या मुलीचे रडणे तत्काळ थांबले आणि मलाही थोडेसे हायसे वाटले. पण त्या बाईच्या माग एक वृद्ध हातात 2-3 पिशव्या घेऊन येत होता. मी त्या बाईवर संतापल्याचे पाहून मला म्हणाला, इस बच्ची की माँ तो पिछले फैमिली के साथ आ रही है. ये इस कामवाली औरत पर गुस्सा करने से क्या होगा. हे म्हणत मीही एकदम ताळ्यावर येत अंतर्मुख होऊन विचार करू लागलो. इतक्यात लांबच्या रात्रीच्या प्रवासात पोटच्या मुलीस कामवाल्या बाईकडे सोपवून ती कशी निर्धास्त राहू शकली. मुलीच्या त्या आकांतास कोण कारणीभूत, ती कामवाली बाई की तिची बेफिकर आई, की या परिस्थितीत भरकटली जाणारी ती निष्पाप मुलगी. पुढील माझ्या सर्व प्रवासात हेच प्रश्न मला भेडसावत होते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.